नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी विषय इंग्रजी युनिट फर्स्टमधील सेकंड लेसन. लेसनचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पहिलं आपण टायटलचं मिनिंग समजून घेऊया, मग पुढे जाऊया. ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. बघा, ॲन एन्काउंटर म्हणजे काय? एक हल्ला. ओके. स्पेशल काइंड म्हणजे काय? ज्यावेळेला आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडते आणि ते आपल्या आयुष्यामध्ये एक स्पेशल बनते, म्हणजे जिला आपण कधीही विसरू शकत नाही, ज्याला आपण अविस्मरणीय म्हणू शकतो, अशा पद्धतीला आपण स्पेशल काइंड म्हणू शकतो. म्हणजेच ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा अर्थ असा होतो की एक अविस्मरणीय चकमकीतला हल्ला. मित्रांनो, पाठ एकदम छान आहे. याच्यामध्ये एक स्टोरी दिलेली आहे आईची, जी तपन मुखर्जी यांनी लिहिलेली आहे. चला तर मग पाठाला सुरू करूया. My father was a medical professional working for private company in Raniganj in West Bengal. बघा, तपन मुखर्जी म्हणतायत की त्यांचे वडील एक मेडिकल प्रोफेशनल्स होते, जे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते, जी कंपनी राणीगंज, जी वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. बघा, या प्रायव्हेट कंपनीमध्ये जे काही ऑफिसर्स होते, त्या प्रत्येक ऑफिसरला इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक त्यांनी बंगले दिलेले होते. आता तुम्ही याच्यावरून लॉजिक लावू शकतात की लेखक तपन मुखर्जी यांचे वडील तिथे एक ऑफिसर लेवलला होते. प्रत्येकाला एक बंगला दिलेला होता आणि त्या बंगल्याला एक लार्ज कॅम्पस सुद्धा होता. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं घर कॅम्पसच्या कॉर्नरलाच होतं, जसं आपण कोपऱ्यावरचं घर म्हणतो. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि आमचं गार्डन जे होतं, त्या गार्डनच्या भिंती लागूनच तिथे काय होतं, ऑफिसरचं क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. बघा, आमच्या घराच्या आजूबाजूचं जे कंपाऊंड होतं, ते कंपाऊंड गवताने म्हणजे हिरव्या गवताने पूर्णपणे भरलेलं होतं. कलरफुल ऑफ फ्लॉवर्स म्हणजे रंगीबेरंगी फुलांनी पण भरलेलं होतं. आणि होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज म्हणजे मोठमोठे झाडं पण तिथे होते. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल अँड मेनी स्पायसेस ऑफ बर्ड्स. बघा, रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला जेवणाला जे लागतो, जो हिरवा भाजीपाला लागतो, तो हिरवा भाजीपाला आम्ही आमच्या गार्डनमध्ये घेऊ शकत होतो. शिवाय तिथल्या त्या एरियामध्ये स्क्विरल्स म्हणजे ज्या आपल्या खडीकाप आपण त्यांना म्हणतो, ते फिरत होते. आणि इतर काही स्पायसेस बर्ड्स पण तिथे होते. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन द अस्वस्था ट्री. बघा, आणि ह्याच याच्यामध्ये तिथे एक लंगूरचा ग्रुप होता. लंगूर म्हणजे काय? माकड, ज्याला आपण मंकी म्हणतो. ओके. अश्वत्थ नावाचं एक झाड होतं तिथे. तिथे त्यांनी डेन त्यांचं बनवलं होतं. डेन म्हणजेच काय? राहण्याची जागा. देन हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पर्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि हे सर्व आमच्या नियमित आयुष्याचा एक भाग बनत गेलेला होता. पुढे बघा. A small incident on Sunday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. दुसऱ्या दिवशी सॅटर्डेच्या आफ्टरनून म्हणजे दुपारी एक खोलवर असा इफेक्ट, प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे खोलवर असा परिणाम झाला, ज्याच्याने अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज, ज्याच्याने माझ्या डोळ्यासमोर एक उघड झालं. अ होल न्यू डायमेन्शन, नवीन परिणाम. टू द वॉन्डर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, की देवाने जे निर्माण केलेलं आहे, तयार केलेलं आहे, त्यात ते बघून माझे डोळे उघडले. इट वॉज अ फ्यू डेज इन टू अ पूजा व्हॅकेशन. बघा, इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन म्हणजे काही दिवसापूर्वीच आम्ही जेव्हा पूजा करत होतो, त्याच पिरियडमध्ये, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. बघा,
लेखक शाळा शिकत असतानाचा हा किस्सा म्हणता येईल. ज्यावेळेला ते शाळेत शिकत होते, म्हणजे सुट्ट्या लागल्यानंतर त्यांना एक अपॉर्च्युनिटी आली. अपॉर्च्युनिटी काय आली, की व्हेरियस मॅगझीन जे असतात, म्हणजे आपण त्याला मॅगझिन्स किंवा एखादे स्टोरी बुक्स म्हणतो, यांच्यामध्ये स्टोरी पब्लिश करण्याची संधी त्यांना चालून आली. लहान मुलांसाठी सीझन होता म्हणून. आफ्टर hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with the storybook. बघा, दुपारचं जेवण झाल्यानंतर माझे आई-वडील, बहीण-भाऊ जे कोणी होते ते झोपी गेले. आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारची झोप ज्याला आपण म्हणतो. आणि मी माझा स्टोरी बुक लिहायला बसलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. बघा, दुपारची जी शांततेची वेळ जी होती, ती अतिशय परफेक्ट वेळ होती. कशासाठी? तुम्हाला अभ्यास करायचा असेल, काही लिखाणकाम करायचं असेल, म्हणजे शांततेत ते लेखक तिथे त्यांचं काम करत होते. ते म्हणताय की त्यातला इन्सिडन्स त्यांनी सांगितलं की ती जी वेळ होती ती वेळ अतिशय सुंदर, छान होती, परफेक्ट होती आपलं वैयक्तिक काम करण्यासाठी. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. बघा, तिथे जी काही शांतता होती ती शांतता थोडी भंग होत होती. भंग का? कारण त्यांच्या घरचे जे लोक झोपलेले होते ते घोरत होते. तर घोरण्याच्या आवाजामुळे, स्नोरिंग म्हणजे घोरणे, त्या आवाजामुळे ते थोडं डिस्टर्ब होत होतं. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही पक्षी होते, स्पॅरोज, त्यांचा आवाज पण तिथे येत होता. द हर्ष कॅविंग ऑफ अ क्रॉ, द स्ट्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड. बघा, तिथे कावळे, पक्षी, कोणी मुलं पतंग उडत असेल त्यांचा आवाज वगैरे वगैरे तिथे येत होता. मिनट्स ट्राईड टिक्ड बाय, आय बिकम डीपली ॲब्झॉर्ड इन द बुक. आणि ह्याच याच्यामध्ये मी माझ्या स्टोरी बुकमध्ये एक डीपली ॲब्झॉर्ड म्हणजे एक मग्न होऊन गेलो थोडक्यात. सडनली, अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानकपणे मला काही कुत्र्यांचा, बार्किंग डॉग्स म्हणजे काय, म्हणजे स्ट्रीट डॉग बार्किंग म्हणजे काय, की जे रस्त्यावरचे कुत्रे असतात त्यांचा भोगण्याचा आवाज मला येत होता. तोही कसा? फ्युरियसली म्हणजे काय? अतिशय म्हणजे भयंकर, किंचाळवाणं, म्हणजे एकदम घाबरण्यासारखं, ज्याला आपण म्हणू शकतो. थोड्याच अंतरावर, इन द डिस्टन्स. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉन अ हॅपलेस पिग. त्यांचा आवाज ऐकून मी थोडंसं दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं त्यांच्या गोंगाटाकडे. कमोशन म्हणजे काय? गोंगाट. की असं मला वाटलं की एक कुत्र्यांची टोळी असेल आणि ती त्यांची बुकत असेल कदाचित, एक काहीतरी झालं असेल, समथिंग नॉर्मल गोष्ट. बट सून, लगेचच, द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म कॅविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राउज ॲडेड द कॅकोफोनी. बघा, त्यांचा जो आवाज होता तो हळूवार पण म्हणजे लगेच वाढत चाललेला होता, म्हणजे वाढत गेलेला होता. ओके. कॅकोफोनी म्हणजे असा आवाज की जो आपण ऐकू नाही शकत, ऐकायला खूप त्रास होतो, ज्याला आपण कॅकोफोनी साऊंड असं म्हणू शकतो. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि आता मात्र मला थोडंसं डिस्टर्बन्स झाल्यासारखं वाटलं. पुढे बघा. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. बघा, प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये क्युरियोसिटी असतेच, बरोबर आहे, की नेमकं काय झालं असेल. तर लेखकाच्या मनात पण ती क्युरियोसिटी आली, तर ते थोडं पुस्तक बाजूला ठेवून ते व्हरांडामध्ये गेले. नेमकं काय घडतंय बुवा. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. तर मी माझी दृष्टी टाकली, ग्लान्स्ड म्हणजे दृष्टी टाकणे. कुठे? तर क्लब हाऊसच्या रूफवरती, म्हणजे क्लब हाऊसच्या छप्परवरती. आणि मी काय बघितलं? समथिंग हॉरिबल, असं भयानक असं मी एक दृश्य बघितलं. अ बिग मेल लंगूर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. मला त्या छपरावर एक मोठं लंगूर दिसलं. लंगूर म्हणजेच माकड. जे मला भासलं की ह्या पूर्ण लंगूरचा एक तो बॉस असावा, म्हणजे ग्रुप लीडर ज्याला आपण म्हणतो. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बिटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डिफायनेट इंटेंट टू किल. आणि ज्यावेळेला एक मोठा लंगूर बघितला, त्याच्या हातामध्ये एक छोटं लंगूर होतं.
मला असं जाणवलं की हा मोठा लंगूर म्हणजे मोठं माकड छोट्या माकडाला चावा घेतोय किंवा मारण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे टू किल, इंटेंट टू किल, असं मला वाटलं म्हणजे लेखकाला. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर members of the langur groups were scattered on the roof of the building nearby watching the baby being killed. आणि आजूबाजूला जे इतर लंगूर्स होते म्हणजे माकड होते ते त्यांचं ते बघत होते, ही मारते व त्याला, असं असं लेखकाला वाटलं. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तर त्यावेळेला लेखकाच्या मनामध्ये एक शंका आली. शंका म्हणजे एक लेखकाने कदाचित काही ऐकलेलं असावं, त्यामुळे त्यांना ते असं वाटलं की एखाद्या ग्रुपमध्ये जर एखादा लीडर असेल तर त्या लीडरच्या मनामध्ये काय भावना असते की माझ्यापेक्षा इथे कोणीही मोठा व्हायला नको, मग कदाचित त्या अनुषंगाने हा मोठा लंगूर छोट्या लंगूरला कदाचित मारत असावा, असं लेखकाला वाटलं. पुढे बघा. With losing any time, I gathered a stout stick in hand and hurled a piece of stone at the marauding langur. बघा, थोडा वेळ मी थांबलो. विदाउट लॉसिंग एनी टाइम म्हणजे कुठलाही वेळ न दवडता थोडंसं विचार करून आय गॅदर्ड स्टाउट स्टिक, म्हणजे मी एक स्टाउट म्हणजे काय, एक हेवी म्हणजे ज्याला आपण जड काठी म्हणतो, ओके, स्टाउट स्टिक हातात घेतली आणि हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. बघा, आणि काही दगडांचे तुकडे घेतले आणि ते तुकडे मी जो काही समोर माकड होतं, ओके, मराउंडिंग लंगूर. मराउंडिंग लंगूर म्हणजे काय, एक घाबरवणारा किंवा फिअरिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे अटॅक करणारा, त्याच्याकडे मी दगड मारण्याचा प्रयत्न केला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. आणि तो जो काही लंगूर होता तो इन्फ्युरिएटेड म्हणजे न घाबरणारा होता असं मला वाटलं, कारण तो त्याच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे माझ्याकडे त्याने लक्ष दिलं नाही. जो हल्ला मी केला होता काठीने म्हणा किंवा दगडांनी, त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स, आणि मग नंतर मी अजून जास्त दगड फेकायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन द पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय, आणि त्याच वेळेला त्यांच्या बाजूला म्हणजे साईडला काही कुत्री होती, ती भुंकायला जोरात लागली. त्यांचं पीच पीच म्हणजे काय, बोलण्याचा जो आवाज असतो तो त्यांनी वाढवलेला होता. रेज म्हणजे वाढवणे. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the verandas. बघा, जी काही परिस्थिती होती, सर्कमस्टन्सेस म्हणजे काय, परिस्थिती, त्या बदललेल्या परिस्थितीमुळे सडन अनएक्सपेक्टेड म्हणजे काय, अचानक झालेला एखादी गोष्ट. अनएक्सपेक्टेड अटॅक म्हणजे त्या मोठ्या लंगूरला वाटलं नव्हतं की माझ्यावर अटॅक होईल, म्हणून तो सडन अनएक्सपेक्टेड अटॅक आपण म्हणू शकतो. ओके, पुढे बघा. अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द व्हरांडा. आणि हा जो काही अटॅक मी केला होता त्या अटॅकमुळे त्याला लक्षात आलं नाही, तर तो त्याच्या तोंडामध्ये जे काही छोटं बेबी लंगूर होतं ते त्याने त्या म्हणजे रूफ जो होता, ज्याला आपण छप्पर म्हणू, त्या छप्परावरून तो व्हरांड्याकडे असा स्लोपिंग टाईपमध्ये होता, म्हणजे पडल्यासारखं, ज्याला आपण घसरगुंडीसारखं म्हणू शकतो. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर टू बी डेड. आणि ज्यावेळेला मी त्या बेबी लंगूरला बघितलं त्यावेळेला ते लिस्टलेस म्हणजे काय, रक्तहीन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रक्ताने बंबाळ झालेला, अँड अपिअर टू बी डेड. मला असं वाटलं की हे बेबी लंगूर मेलं थोडक्यात. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जशी त्याची बॉडी त्या छपरावरून खाली सरकायला लागली, खाली निसटायला लागली, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ द गुड किल अँड मील. बघा, ज्या वेळेला मदर लंगूरने त्या बेबीला सोडलं म्हणजे लेखकाने हल्ला केला होता, त्या हल्ल्यामध्ये तिच्याकडून ते बेबी सुटल्यानंतर त्या निसटत्या छपरावरून जेव्हा ते बेबी लंगूर खाली येत होतं, तर खाली येण्याच्या प्रक्रियेमध्ये मी जेव्हा कुत्र्यांकडे बघितलं तर कुत्रे असे त्याच्याकडे म्हणजे असे जसं आपलं अन्न मिळालं बघ थोडक्यात, म्हणजे ते म्हटलं बघा, प्रॉस्पेक्ट्स ऑफ गुड किल अँड मील, म्हणजे आपल्याला एक अन्न मिळालं थोडक्यात, असे ते कुत्रे बघत होते. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ स्टिक. आणि हे जेव्हा मी बघितलं त्यावेळेला मी त्या कुत्र्यांना
थोडंसं बाजूला सरकण्याचा प्रयत्न केला काठीने. आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टेल्ड रूफ. बघा, मी कुत्र्यांना पण सरकवत होतो आणि त्या बेबी लंगूरकडे पण माझं लक्ष होतं. आणि तेवढ्यामध्ये मी मॅनेज केलं की जो छपरावरून खाली बेबी लंगूर सरकतोय, त्याची शेपूट मी पकडली, जेणेकरून तो कुत्र्यांच्या तावडीमध्ये सापडायला नको. ओके. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. बघा, ज्यावेळेला मी त्या बेबी लंगूरची शेपूट पकडली, त्यावेळेला मला असं लक्षात आलं की अपियर्ड इनर्ट म्हणजे रक्तहीन तो झालेला होता, कारण रक्त खूप गेलेलं होतं. आणि लाईफलेस म्हणजे थोडक्यात हा जाईल बा, मरेल बा थोडक्यात. अँड इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि हा तर खरा एक मेल फिमेल आपल्याला माहितीच आहे, स्त्री आणि पुरुष. तर पुरुष जातीचा मेल बेबी होता, बेबी लंगूर. By this time, my parents and sister had come out on the veranda and were witnessing my rescue operation. आणि ह्याच वेळेमध्ये माझ्या आई वडील, बहीण हे सगळे व्हरांडामध्ये आले आणि मी जे काही रेस्क्यू ऑपरेशन करत होतो. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे काय? बचाव कार्य ज्याला आपण म्हणतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर संकटात असेल तर त्याला आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्याला रेस्क्यू ऑपरेशन म्हटलं जातं. ओके. आता तुम्हाला माहितीच आहे की सध्या आपण कोरोना पेंडेमिकमध्ये आहोत, बरोबर आहे. महाराष्ट्र शासन, भारत शासन सध्या कोरोनाच्या विरोधात लढत आहे, बरोबर आहे. लढत आहे म्हणजेच काय, ते एक रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आपलं, त्याला आपण रेस्क्यू ऑपरेशन म्हणू शकतो किंवा म्हणतो. सम ऑफ सॉरी सम ऑफ अवर नेबर्स हॅड अल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि काही आमचे शेजार पाजारचे पण थोड्या अंतरावर तिथे जमा झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. बघा, मी त्या बेबी लंगूरला घेतलं आणि आमच्या बॅकयार्ड म्हणजे काय, परसबाग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपल्या घराच्या मागचा परिसर ज्याला तिथे आपण झाडं वगैरे लावतो, परसबाग म्हणतो, तिथे तो लेखक घेऊन गेले. आणि तिथे एक पिंजरा होता, पिंजऱ्यामध्ये त्यांनी ठेवलं, पिंजऱ्यामध्ये. ओके. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क अँड स्क्रॅचेस. त्याचं शरीर जेव्हा मी बघितलं तर त्याच्या शरीरावर खूप असे मार्क्स म्हणजे व्रण ज्याला आपण म्हणतो आपण, म्हणजे लागल्याच्या खुणा, त्या मला तिथे दिसत होत्या. ओके. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. आणि जे रक्त जे होतं ते त्या वाउंड्स म्हणजे काय, जखमा, त्याच्यामधून ते रक्त वाहत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. आणि ते जे काही बेबी होतं, बेबी लंगूर, ते मोशनलेस झालं. मोशनलेस म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची हालचाल न करणारा. ओके. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वॉन्ड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि तेवढ्यातच माझ्या वडिलांनी फर्स्ट एड बॉक्स आणला, मला दिला. मी ते जे काही रक्त वाहत होतं ते मी थांबवण्याचा प्रयत्न केला, ती जखमा साफ करून. आय वॉज रिलिव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॉलो. बघा, ज्या वेळेला मी त्या जखमा साफ करत असताना मला असं जाणवलं की रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग इवन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. बघा, मला असं जाणवलं की हे जे काही बेबी लंगूर आहे, हे श्वास घेऊ शकत नाही, पण त्याही काळामध्ये तो काय करत होता, श्वास घेण्याचा प्रयत्न तो बेबी लंगूर करत होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर फ्यू शॅकी अटेम्प्ट्स. बघा, फ्लॅशेस म्हणजे काय, पाण्याचा फवारा. कोणत्या पाण्याचा फवारा? थंड पाण्याचा फवारा. मी त्या बेबीवर मारायचा प्रयत्न केला. का? तर बेबी स्टीअर करेल म्हणजे हालचाल करेल. आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स, थोडेफार तडफडत प्रयत्न तर करेल, पण करेल शक. ही सॅटअप, तो बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. म्हणजे ज्यावेळेला एखादं पान ज्याला आपण म्हणतो, ज्यावेळेला एखादं झाडाचं पान गळतं तर ते वर आकाशामध्ये म्हणण्यापेक्षा झाडापासून गळल्यानंतर जमिनीवर येईपर्यंत मधला जो अंतर असतो, त्याच्यामध्ये एखादं पान कसं असं थरथर कापतं किंवा असं हलतं, त्या पद्धतीने ते थरथर कापत होतं. ट्रेम्बलिंग म्हणजे थरथर कापणे. हिज टू लिटल ट्विंकलिंग eyes welled up with tears and he started to sob with the muffled cry. बघा,
त्या बेबी लंगूरचे डोळे भरून आले होते. अर्थात ते एक मानव प्राणीच आपण त्याला म्हणू शकतो एक प्रकारे. तर त्या चिमुकल्या बेबी लंगूरचे डोळे तिथे भरून आलेले होते. ओके. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. बरं, ट्रॉमा म्हणजे काय? एक धसका किंवा धक्का बसणे. जसं एखाद्या लहान मुलाला एखादा धक्का बसतो, तसं त्या बेबी लंगूरला पण तो एक धक्का बसलेला होता. तो अनुभव मी घेतलेला होता. आय ऑफर्ड हिम पिल्ड बनाना. बघा, मग मी त्याला पिल्ड म्हणजे काय? सोललेले, म्हणजे सोललेले केळी मी त्याला देण्याचा प्रयत्न केला खाण्यासाठी. विच ही ॲक्सेप्टेड, म्हणजे त्याने स्वीकारलं खाण्यासाठी. विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगन टेकिंग हेजिस्टंट बाईट. बघा, म्हणजे जरी तो हालचाल करत नव्हता, अनस्टेडी होता, थरथरत्या हाताने त्याने ते केळी स्वीकारली आणि घाबरत घाबरत तो ती केळी खाऊ लागला. पुढे बघा. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हील ऑफ द बेबी लंगूर. बघा, माझं पूर्ण लक्ष कुठे होतं? फिक्स झालं होतं त्या बेबी लंगूरवरतीच, कारण मला त्याला म्हणजे रिकवर करायचं होतं. आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आता ज्यावेळेला मी त्या बेबी लॉंगरला बघत होतो, तर तो बिचारा एवढा त्रासलेला होता, तर त्याला बघून मला थोडं अनकॅनी म्हणजे काय? अनकॅनी फिलिंग म्हणजे काय? विचित्र भावना ज्याला आपण म्हणतो थोडक्यात. हे मरेल मरेल की काय वगैरे वगैरे असं लेखकाला वाटत होतं, म्हणून मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. बघा, मी म्हणजे आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी त्या खुराड्या ज्याला आपण म्हणतो. ओके. खुराडा म्हणजे एक प्रकारे जिथे आपण कोंबड्या वगैरे ठेवतो असं. त्याच्यापासून थोडंसं मी बाजूला येऊन बघू लागलो परत. देअर सॅट अ मदर लंगूर ऑन द किचन्स रूफ. आणि मी बघितलं की आमच्या किचनच्या रूफवर त्या बेबी लंगूरची आई म्हणजे मदर लंगूर तिथे बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड, की जी माझ्यावर लक्ष तिचं होतं, म्हणजे मी जे जे काही करतोय, मी काय करतोय याच्यावर पूर्ण लक्ष तिचं होतं. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती शांतपणे तिथे बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. जसं की तिला वाटलं होतं की ह्या व्यक्तीपासून माझ्या बेबी लंगूरला कुठल्याही प्रकारची इजा किंवा दुखापत होणार नाही. बघा मित्रांनो, आई आई असते. ज्यावेळेला तिने बघितलं की आपल्या बाळाला कोणतरी काहीतरी मलमपट्टी वगैरे समथिंग करतंय, त्यावेळेला ती एकदम बिंदास झाली आणि तिच्या मनात असं आलं की आपल्या मुलाला, आपल्या बाळाला याच्यापासून काही धोका नाही, असं त्या लेखकाला वाटलं. आणि कदाचित ती भावना खरी असेलही, मला तर 100% खरी वाटतंय. मीन व्हाईल, मधल्या काळामध्ये द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. बघा, मधल्या काळामध्ये ते बेबी लंगूर जे होतं त्याने आईकडे बघितलं आणि हसून तो रडायला लागला. सॉब अँड क्राय म्हणजे जसं आनंदाने रडणे ज्याला आपण म्हणतो, आणि थोडं रडणं त्याने जोरात केलं. मित्रांनो, हे रडणं त्याचं रडणं नसून आनंददायी रडणं होतं, म्हणजे त्याला त्याची आई जवळ दिसली होती. आय हॅड रिट्रीटेड फ्रॉम द डुअर ऑफ द कूप टू अलो द मदर ॲक्सेस टू हर बेबी. मग मी काय केलं? थोडंसं असा प्रयत्न केला की जेणेकरून त्या बेबी लंगूरची आई म्हणजे मदर लंगूर बेबी लंगूरकडे येऊन तिला ती ॲक्सेस करू शकते, म्हणजे हात लावू शकते वगैरे, बघू शकते. असं मी थोडा प्रयत्न केला. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. बघा, ज्यावेळेला मी असा प्रयत्न केला त्यावेळेला मदर लंगूर इमिजिएटली म्हणजे लगेचच ती खाली उतरून आली. कुठे? डिसेंडेड म्हणजे खाली उतरून येणे. कुठे? तर त्या फ्लोअरवरती. आणि तिने तिच्या बेबीला तिच्या आर्ममध्ये घेतलं. आर्म म्हणजे बाहू ज्याला आपण म्हणतो. ओके. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरी अँड द कडल्ड हिम टाईटली इन हर बॉझम. बघा, शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन म्हणजे ती जरा म्हणजे बॉडी इन्स्पेक्शन, जसं आपल्या बाळाला काय लागलंय काही नाही वगैरे सर्व ती चेक करू लागली. त्याला कुठे दुखापत झाली का ते चेक करू लागली. आणि तिने त्याला कडल केलं. कडल म्हणजे काय? घट्ट धरलं. ओके. तिच्या हर बॉझम म्हणजे काय? आपण छातीशी कवटाळणे ज्याला असं म्हणतो, म्हणजे एखादी आई कशी आपल्या मुलाला छातीशी कवटाळून घेते, त्या पद्धतीने मदर लंगूरने पण बेबी लंगूरला छातीशी कवटाळलं होतं. द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन हर केअरिंग आर्म्स. बघा, द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन हर केअरिंग आर्म्स. सोलास म्हणजे काय? आरामदायी. म्हणजे ज्यावेळेला मदर लंगूरने बेबी लंगूरला जवळ घेतलं, तर त्या बेबी लंगूरला एक आरामदायी असं
फील झालं की आता आपण सुरक्षित आहोत, पूर्णपणे सुरक्षित आहोत. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. बघा, ज्यावेळेला आईने म्हणजे मदर लंगूरने बेबी लंगूरला जवळ घेतलं होतं, त्यावेळेला त्या पुढच्या मिनिटामध्ये तिने असा विचार केला की आत्ता झालं ते झालं, पण इथून पुढे त्याच्यावर जो काही असॉल्ट होईल, असॉल्ट म्हणजे काय, हल्ला, त्याचा विचार ती करत होती की याला आता सेफ कसं ठेवायचं, सुरक्षित कसं ठेवायचं, असा तो ती विचार करत होती. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काही सेकंद मदर लंगूरने माझ्या डोळ्याकडे बघितलं असं मला जाणवलं, असं लेखक म्हणताय. इवन टुडे, म्हणजे आज सुद्धा मला ते जाणवतंय की ती माझ्याकडे बघत होती, मदर लंगूर माझ्याकडे बघत होती. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आणि मी ते विसरू शकत नाही. शॉविंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि ती जेव्हा माझ्याकडे बघत होती त्यावेळेला मला असं वाटलं की ती जणू काही कृतज्ञता व्यक्त करत होती की माझ्या मुलाला सेव्ह केल्याबद्दल, सेव्ह बाय इमोशन्स. हे दृश्य बघून माझ्या मनामध्ये एक असं मन भरून आलं. बघा, तुम्हाला जे मी आता सांगतोय तिथेही माझं असं मन भरल्यासारखं झालंय. म्हणजे साहजिक आहे, लेखकाने तो इन्सिडन्स समोरासमोर बघितला होता, त्यामुळे त्यांना ते तसं वाटणं साहजिकच आहे. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. मला असं वाटतं की मला थँक्यू म्हणते बा, थँक्स टू मी. देअर सॅट युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. बघा, स्ट्रायकन म्हणजे काय, दुःखी कष्टी, म्हणजे जी दुःखी कष्टी आई होती ती आई आपल्या मुलाला जवळ घेऊन बसलेली होती. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन्स, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की ती मला थँक्यू म्हणत आहे. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. बघा, स्ट्रायकन म्हणजे काय, दुःखी कष्टी, म्हणजे एक आई आपल्या मुलाला जेव्हा होल्ड करून बसली होती तिच्या लॅप म्हणजे मांडीजवळ, थोडक्यात ती दुःखी कष्टी आई मला दिसत होती. पुढे बघा. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड अवर किचन रूफ. आणि तेवढ्यातच तिने उडी घेतली, आपल्या बेबीला घट्ट पकडलं, क्लिंगिंग म्हणजे पकडून ठेवणे, आणि ती आमच्या किचनच्या रूफवर गेली बा थोडक्यात. शी सर्वेड द एरिया फॉर द व्हेशियस मेल लंगूर अँड द लेफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. बघा, आमच्या किचनच्या छतावर गेल्यानंतर तिने थोडं सर्वे केला, म्हणजे आजूबाजूला पाहिलं आणि थोडंसं म्हणजे निरीक्षण करून घेतलं पूर्ण आजूबाजूचा एरिया. ती दृष्ट जे मेल लंगूर होते, दुसरे जे कोणी असेल फॉर एक्झाम्पल, किंवा कुत्री वगैरे, तर ते ज्या दिशेला होते त्याच्या अपोजिट दिशेला ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती, म्हणजे जेणेकरून तिला त्रास होणार नाही किंवा तिच्या बाळाला त्रास होणार नाही. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should any annoy strike the right chord of relationship comes into action. बघा, द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड. बघा, छोट्या मदर लंगूर आणि बेबी लंगूरची जी काही माझी मीटिंग झाली, भेट झाली, तर त्या भेटीमध्ये मला असं जाणवलं, कन्व्हिन्स म्हणजे मला असं मानण्यास राजी केलं की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनॉय स्ट्राईक द राईट कोड द रिलेशनशिप हम्स इंटू ॲक्शन. म्हणजे एखादा मानव असेल किंवा प्राणी असेल, पक्षी असेल, जर त्यांच्यामध्ये जर एक इंटररिलेशन जर बनलं, तर जसं लेखकाने वरती एक इन्सिडन्स मेन्शन केला की जणू काही ती माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्याकडे बघते आणि मला थँक्यू म्हणते, अशा प्रकारचं नातं आपण तिथे जे जमतं किंवा असतं. द मदर लंगूर showed me that food was not the only meal of communication between man and animal, but that were other means of establishing a bond through the trust, compassion, and mutual understanding. बरं,
ज्यावेळेला आपल्याला म्हणजे एका मनुष्य प्राण्याला एखाद्या प्राणी किंवा पक्ष्याशी जर एखादं नातं बनवायचं असेल, तर नुसतं अन्न पाणी देऊन ते नातं आपण बनवू शकत नाही. तर त्यांना आपण एक ट्रस्ट म्हणजे विश्वास पण दिला गेला पाहिजे. कंपेन्सेशन म्हणजे त्यांच्यावर आपण दया केली पाहिजे आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा आपण तिथे प्रयत्न केला पाहिजे. जसं मदर लंगूर छतावर बसून त्या लेखकाकडे बघत होती, की आता माझ्या मुलाला काही भीती नाही. अशा प्रकारचा ट्रस्ट तिथे यायला पाहिजे. 55 इयर्स हॅव पास्ड. बघा, 55 वर्ष निघून गेलेत सिन्स दॅट डे, त्या दिवसापासून ज्या दिवशी ही घटना घडली. आय एम नाऊ 70 इयर्स ओल्ड. मी आता 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. आणि अजूनही मला माझ्या आयुष्यातला तो एक अविस्मरणीय चकमकीत हल्ला मला अजूनही जाणवतोय किंवा आठवतोय. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. बघा मित्रांनो, एक छान अशी सुंदर छोटीशी कथा आपण बघितली, जी तपन मुखर्जी यांनी लिहिली होती. यामध्ये माझ्याकडून तुम्हाला सांगण्याचा एकच मुद्दा, की आपल्या परिसरामध्ये जे कोणी प्राणी असतील, पक्षी असतील किंवा स्ट्रीट डॉग वगैरे आपण कोणीही म्हणू शकतो. तर त्यांना एक न मारणे, त्यांच्यावर दया दाखवणे वगैरे, वगैरे, त्यांना अन्न-पाणी देणे, या सर्व गोष्टी आपण आपल्याला शक्य होईल तेवढ्या आपण करायला काही हरकत नाही. जेणेकरून कुठेतरी एक ट्रस्ट किंवा एक बॉन्ड, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग तयार होते आणि ती व्यक्ती किंवा ती प्राणी असेल, पक्षी असेल, ते आपल्याबरोबर अ, एक बॉन्डिंग तयार होते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, साधारणतः मी काहीतरी 9वी-10वीला असेल, 2005-6ची गोष्ट आहे. तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, माझ्याकडे आम्ही मांजर पाळतो. तर माझ्याकडे एक मांजरीचं पिल्लं होतं आणि त्याच पिरियडमध्ये मी एक छोटंसं कुत्रं पण पाळलेलं होतं. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला खरंच आनंद होतोय, की मांजरचं पिल्लू आणि कुत्र्याचं पिल्लू ह्या दोघांना मी म्हणजे एकत्र खेळवलंय. आता अर्थात कुत्रं आणि मांजर ह्या कधी म्हणजे हे यांचं वैर आपल्या सर्वांना माहितीच आहे, की मांजर दिसल्यानंतर कुत्रं काय करतं किंवा त्याच्यावर जंप करण्याचा प्रयत्न करतो. पण स्वतः माझा एक अनुभव मी इथे शेअर करतोय तपन मुखर्जी यांच्या धड्याच्या माध्यमातून, की 2005-6ची ती गोष्ट मला आठवत नाही, पण त्यावेळेला 5-6च्या आसपास, की एक छोट्या मांजरीचं पिल्लू आणि कुत्र्याचं पिल्लू मी माझ्या घरामध्ये एकत्र खेळवलंय. तेही कुठली एकमेकांना हार्म न करता. तर एक साहजिक गोष्ट आहे. आपण जर तेवढा ट्रस्ट त्यांच्यामध्ये निर्माण केला, त्यांच्यावर दया दाखवली, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपण करून घेतलं, तर या सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. धन्यवाद मित्रांनो. आशा करतो तुम्हाला हा पाठ समजला असेल. थँक्यू.